नीलम मोरे. मी मागच्या 1-2 वर्षांपासून येते, पण मध्ये थोडं काही प्रॉब्लेममुळे माझं येणं होत नव्हतं, तर तरी पण मी सगळं मिस करत होते. तर सरांच्याबद्दल सगळ्यांनी आपल्या भावना सांगितलेल्या सांगितलं. सर आपल्याला काय देतात आणि आपल्याला काय मिळतं हे सरांच्या शब्दात अनुभव आणि अनुभूतीतून आपण अनुभवतोच आहोत. आणि आरोग्य हीच ईश्वर देणगी आहे आणि त्या ईश्वराचं काम सर करतात. आणि म्हणून आपल्याला गुरु, आपण ईश्वरानंतर गुरुला जे मान देतो ते त्याच्यामुळे आहे. कारण देव आपल्याला इथे येऊन काही देत नाही, तर देव असे हे बंदे पाठवत असतो आणि ते आपल्याला हे आरोग्य आणि या सगळ्या सवयी आपल्याला चांगल्या लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या निमित्ताने आपण येतो आणि म्हणून आपण इथे करतो. एकट्याने येऊन आपल्याकडून ह्या गोष्टी होतील की नाही ही शंका आहे. तर आणि अगदी निस्वार्थीपणे सर म्हणजे स्वतःचं आरोग्याचे काही प्रॉब्लेम्स असून देखील त्यांच्या चेहऱ्यावर कधीही ते दिसत नाही की मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय. ते आपल्याला जास्त एनर्जी द्यायचा प्रयत्न करत असतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. त्याच्याबद्दल आम्ही सगळे सर खूप खूप ऋणी आहोत. आणि आपल्या सगळ्यांचा खूप वेळ न घेता मी सरांच्यासाठी एवढंच म्हणेन की असं म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, माणसाने सोन्यासारखं असावं. पण मी असं म्हणेन की माणसाने परिसासारखं असावं, सरांसारखं असावं. त्याच्या सानिध्यात जे कोणी येईल त्याचं सोनं होईल. तर असे हे आमचे परिसासारखे त्यांना आई आबाबाई उदंड आरोग्य लाभो, आनंद देवो हीच आमची प्रार्थना. आणि तुम्हाला जे मिळतं ते आम्हाला मिळणारच आहे. धन्यवाद.